नमस्कार, मी साधना राजवाडकर. हिंदुस्तान पोस्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय की पाकिस्तानमध्ये अंतर्गत कलह वाढलाय, असंतोषाचा वणवा पेटलाय आणि तिथल्या सरकारवर अनेक आरोप केले जात आहेत. स्वतः गृहमंत्र्यांनी तिथल्या सरकारवर आरोप केले आहेत. तर पाकिस्तानची ही सगळी स्थिती का आहे आणि या सगळ्या परिस्थितीचं पुढे काय होणार किंवा या सगळ्या परिस्थितीचा भारतावर नेमका काय परिणाम होणार आहे, हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत. आणि ही सगळी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत परराष्ट्र धोरणाचे अभ्यासक अनय जोगळेकर. नमस्कार. सर, मला सांगा की पाकिस्तानमध्ये एवढा सगळा असंतोषाचा वणवा का पेटलाय? काय सध्या सगळी तिथे परिस्थिती आहे? राजकारणात काहीतरी वेगळं होऊ पाहतंय, काय सांगाल? म्हणजे एका वाक्यात सांगायचं तर पाकिस्तानची जागतिक स्थिती अशी आहे की मुलगा फर्स्ट क्लास मध्ये पास झालाय पण 7 पैकी 5 विषयात नापास झालाय, अशी पाकिस्तानची अवस्था आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर एकीकडे ते दाखवायचा प्रयत्न करतायत की अमेरिका आणि इराण युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तान मदत करतोय. चीन आणि अमेरिका एकमेकांना पाण्यात पाहतायत, पण पाकिस्तानचे दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. नंतर कतार असेल, सौदी अरेबिया असेल, या सगळ्यांसोबत पाकिस्तान एक कोलिशन, सुन्नी मुस्लिम कोलिशन तयार करतोय. पण हे एकीकडे असताना दुसरीकडे पाकिस्तानची अर्थव्यवस्था फार खंक झालेली आहे. महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. एका अंदाजानुसार असं सांगण्यात येतं की पाकिस्तानची लोकसंख्या 2040 पर्यंत 40 कोटीच्या वरती जाणार आहे. म्हणजे तुम्ही कल्पना करू शकता, 40 कोटी हा खूप मोठा आकडा आहे. हे सगळं होत असताना अंतर्गत परिस्थिती पाकिस्तानची देखील चांगली नाहीये. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये, त्याला ते अभिमानाने आझाद काश्मीर म्हणतात की सगळं तो स्वतंत्र काश्मीर आहे, तिथे मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. 40हून जास्त आंदोलकांचा पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेला आहे. अगदी अल जझीरा सारखी वाहिनी जी मित्र देश कतारची आहे, तिच्यावर त्यांनी बंदी घातलेली आहे. बलुचिस्तान तर गेली अनेक दशकं पेटलेलं आहे. बलुचिस्तान मधल्या गटांनी स्वतःचं स्वातंत्र्य आता घोषित केलेलं आहे. लवकरच त्यांचा स्वातंत्र्य दिन ते साजरा करतील. आणि पाकिस्तानचा सैन्याचं किंवा त्यांच्या रेंजर्सचं अनेक भागात बलुचिस्तानच्या नियंत्रण तुटलेलं आहे. एका प्रकारे त्याला काय म्हणतात, लॉलेस रिजन असं बलुचिस्तान झालेलं आहे. खैबर पख्तुनवा जो पाकिस्तानचा एक दुसरा महत्वाचा प्रांत होता, त्या खैबर पख्तुनवामध्ये एका प्रकारे तेहरीके तालिबान पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधलं तालिबान सरकार यांच्यामुळे तिथे देखील पाकिस्तानी सैन्यावर हल्ले होत आहेत आणि पाकिस्तानला या तालिबानचा बिमोड कसा करायचा हे कळत नाहीये. आणि एवढं कमी आहे म्हणून की काय, पाकिस्तानच्या अंतर्गत प्रश्नांमध्ये म्हणजे खास करून सिंध विरुद्ध पंजाब यांच्यामध्येही एक प्रकारचा संघर्ष आहे. कारण सिंधू नदीचं पाणी जे मुख्यतः भारतातनं पाकिस्तानमध्ये वाहत येतं, त्या पाण्याचा मुख्यतः पंजाबमध्ये विनियोग केला जातो आणि सिंधला पुरेसं पाणी मिळत नाहीये. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानचा संघर्ष आता पाहायला मिळतोय. पाकिस्तानमध्ये सगळा संघर्ष पाहायला मिळतोय. तुम्ही सांगितलं स्वतः गृहमंत्र्यांनी, मोहसिन नक्वींनी असे आरोप केले की हे सगळं घोटाळेबाज सरकार आहे, इथली व्यवस्था संपूर्ण कोलमडलेली आहे. तर त्या सगळ्याचं विश्लेषण तुम्ही कसं करा? हा खरंच एक खूप मोठा प्रसंग. म्हणजे देशाचे गृहमंत्री, आणि गृहमंत्री म्हणजे देशात एका प्रकारे पंतप्रधानानंतर सगळ्यात शक्तिशाली मंत्रीपद ज्यांच्याकडे आहे, तीच व्यक्ती एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पाकिस्तानच्या आघाडीच्या उद्योगपतींसमोर आणि राजकीय नेत्यांसमोर म्हणते की पाकिस्तानची व्यवस्था पूर्णपणे ढासळलेली आहे आणि हे जर सुधारायचं असेल तर पाकिस्तानमध्ये अनेक नवीन राज्य तयार करावी लागतील. एका प्रकारे पाकिस्तानचं नेतृत्व हे सगळं जमीनदारी प्रवृत्तीच्या, सरंजामशाही प्रवृत्तीच्या हातात आहे. ते पाकिस्तान निर्मिती करणाऱ्या लोकांनी आणि पाकिस्तानच्या आम जनतेच्या हातात ते नेतृत्व गेलं पाहिजे. इतरही बऱ्याच विषयावर त्यांनी आपले मतं मांडली. पण सरकारमधलाच क्रमांक 2चा मंत्री अशी मतं व्यक्त करत असताना हा प्रश्न निर्माण होणं स्वाभाविक आहे की त्याचं एवढं धाडस कसं होऊ शकतं. याचा अर्थ एकतर पाकिस्तान सरकार डळमळीत आहे किंवा पाकिस्तानचं खरं सरकार म्हणजे पाकिस्तानचं लष्कर जे पाकिस्तान चालवतं त्यांच्या मनात आता अशी इच्छा आहे की हे जे लोकशाहीचा जो काही तमाशा चालू आहे तो गुंडाळून टाकावा आणि सत्ता आपल्या हातात घ्यावी. आपण इतिहासात बघितलं असेल तर पाकिस्तानमध्ये कधीही आतापर्यंत कधीही लोकनियुक्त सरकार 3.5 वर्षाच्या वर टिकलेलं नाही. 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांनी कधीही पूर्ण केलेला नाहीये.
आणि त्यामुळे या सरकारलाही आता 3.5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे लोकांना वाटतंय की कदाचित आता पाकिस्तानचं लष्कर सत्ता स्वतःच्या हातात औपचारिकरित्या आता त्याला जे हायब्रिड सरकार म्हणतात, म्हणजे सगळीकडे आसिम मुनीर आणि शहबाज शरीफ दोघं जण जातात आणि त्या दोघांच्या जोडीला हायब्रिड सरकार असं म्हणतात. ते हायब्रिड सरकार जाऊन फक्त लष्करी सरकार येईल का? अशी शक्यता तिथे वर्तवली जात आहे. लष्करी सरकार येण्याची शक्यता तिथे आहे. पण दुसरीकडे आपण बघतोय की पंजाब, सिंध, बलुचिस्तान इथे सुद्धा असंतोष निर्माण झालाय. तर तो असंतोष निर्माण होण्यामागचं नेमकं कारण काय आहे? कारण हेच आहे की पाकिस्तानची निर्मिती ही मुख्यतः विरोधातून करण्यात आली होती. पाकिस्तानला भारत विरोध सोडला तर जोडणारा असा एकही दुवा नाहीये, असा एकही काही डिंक नाही, ग्लू नाहीये की जो पाकिस्तान देश म्हणून एकत्र ठेवू शकेल. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा 40% भूभाग बलुचिस्तानमध्ये आहे. पण लोकसंख्येच्या दृष्टीने जेमतेम 5% लोकसंख्या बलुचिस्तानमध्ये राहते आणि त्यामुळे बलुचिस्तानवर सातत्याने अन्याय केला गेला होता. पाकिस्तानची सत्ता ही कायम पंजाबच्या हातात असते. पंजाब कारण पाकिस्तानचं लष्कर मुख्यतः पंजाबी आहे आणि पाकिस्तानचे हे जमीनदारी सरंजामशाही प्रवृत्तीचे लोक राजकीय नेते हे पंजाब आणि सिंध मधले आहेत. आजही जर तुम्ही बघाल तर पंजाब हे राज्य पाकिस्तानच्या जवळपास 55% लोकसंख्या पंजाबमध्ये आहे आणि त्यामुळे जो पाकिस्तानचा अंतर्गत संघर्ष आहे तो कायम चालत असतो आणि जागतिक परिस्थितीकडे जर बघितलं तर पाकिस्तानमध्ये मोठे उद्योग नाहीयेत. निर्यातीची गोष्ट केली तर फक्त कपडा उद्योग आणि कांदे, बटाटे म्हणजे काही कृषी माल आणि कापड आणि अशा काही गोष्टी वगळता पाकिस्तानचा काही व्यापार नाहीये आणि त्यामुळे जेव्हा अशी परिस्थिती होते, लोकसंख्या खूप वेगाने वाढते, तेव्हा मग साहजिकच आहे बेरोजगारी आणि या सगळ्या प्रश्नांमुळे पाकिस्तान हैराण आहे आणि त्याचं प्रतिबिंब या पाकिस्तानच्या सध्याच्या व्यवस्थेत दिसतंय. युक्रेन युद्ध झाल्यापासून सुरू झाल्यापासून पाकिस्तानमध्ये आटा ज्याला गव्हाचं पीठ म्हणतो त्याचे भाव खूप वधारले आणि पाकिस्तानमध्ये पुरेसा गहू देखील पिकत नाही आणि त्यामुळे ते भाव वाढल्यावर लोकांच्या दैनंदिन जगण्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले. तीच गोष्ट पेट्रोल डिझेलची आहे. आता इराण आणि अमेरिकेच्या युद्धामुळे पेट्रोल डिझेलचे भाव खूप वाढलेले आहेत आणि त्याचा परिणाम कुठेतरी पाकिस्तानच्या राजकारणावर होताना दिसतोय. पाकिस्तानची पूर्ण राजकीय आणि आर्थिक स्थिती तुम्ही सांगितलीत. पण मग या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे तुकडे होण्याची शक्यता आहे का? मला असं वाटत नाही की पाकिस्तानचे तुकडे म्हणजे कारण कुठलाही देश त्याचे विभाजन होणं हे खूप अवघड गोष्ट असते. हे खरं 1971 मध्ये बांगलादेश निर्मितीच्या वेळेला हे झालं होतं. पण बांगलादेशचं कसं आहे की पूर्व पाकिस्तान तेव्हा होता तो पश्चिम पाकिस्तानपेक्षा जवळपास 3000 किलोमीटर दूर होता आणि त्या पूर्व पाकिस्तानची लोकसंख्या पश्चिम पाकिस्तानपेक्षा जास्त होती. पूर्व पाकिस्तानला तिन्ही बाजूनी जवळपास चारही बाजूनी भारताने वेढलेलं होतं आणि त्यामुळे बांगलादेश स्वतंत्र होऊ शकला पण तो स्वतंत्र होतानाही लाखो लोकांचं शिरकाण पाकिस्तानने तेव्हा केलं होतं. बांगलादेशच्या स्वतःच्या आकड्यानुसार हा आकडा जवळपास 30 लाख इतका आहे आणि त्यामुळे अशा काही गोष्टी झाल्याशिवाय देशाचे तुकडे होणं इतकं सहज शक्य नसतं. हे खरं आहे की आज बलुचिस्तानमध्ये पाकिस्तान सरकारचं नियंत्रण नाहीये. खैबर पख्तुनवामध्ये पाकिस्तानचं नियंत्रण कमी आहे. सिंधमध्ये अनेक ठिकाणी कराची असेल किंवा इतर ठिकाणी गँग वॉर आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरी मला नाही वाटत की पाकिस्तानचे अशा अर्थाने तुकडे होऊन त्याच्यातनं 3-4 देश तयार होतील. पाकिस्तानचा एक मोठा भाग ज्याला लॉलेस म्हणता येईल किंवा जिथे कोणाचं सरकारचं पूर्ण नियंत्रण नाहीये अशा प्रकारे राहू शकेल पण देशाचे तुकडे होणं आता तरी मला होईल असं वाटत नाही. पाकिस्तानचे तुकडे होतील की नाही याविषयी माहिती तुम्ही सांगितलीत. पण आता ही सगळी जी पाकिस्तान मधली एकूण परिस्थिती आहे त्याचा भारतावर काही परिणाम होऊ शकतो का? पाकिस्तानच्या परिस्थितीचा निश्चितच भारतावर परिणाम होणार आहे कारण जेव्हा पाकिस्तानमध्ये अराजकता असते, पाकिस्तानमध्ये जेव्हा अशा प्रकारचा गोंधळ असतो तेव्हा जनतेचं चित्त विचलित करण्यासाठी पाकिस्तान काय करतो तर भारताविरुद्ध दहशतवादी हल्ले करतो आणि मग लोकांचं लक्ष तिकडे वळवण्याचा प्रयत्न करतो. आता ते तेवढं सोपं उरलेलं नाहीये कारण परवाच माझ्या मते अजित डोवाल म्हणाले की आणखीन एक मुंबईचा हल्ला झाला तर बलुचिस्तान पाकिस्तानात राहणार नाही. म्हणजे आताचा भारत हा वेगळा भारत आहे. तो काही पाकिस्तानचा हल्ला झाला तर त्याची कडी निंदा वगैरे असं काही करत नाही. भारत थेट त्याच्यावर उत्तर देतो.
पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की जेव्हा अशा गोष्टी होतात तेव्हा पाकिस्तान काहीतरी भारत विरोधी गोष्टी कारवाया करण्याचा प्रयत्न करेल, हा त्यातला एक भाग आहे. दुसरा भाग आहे की जर खरंच पाकिस्तानची लोकसंख्या अशी 40 कोटी वगैरे झाली आणि पाकिस्तानमध्ये अशी अराजक सदृश्य परिस्थिती आली, तर मग जसं आता आपण स्पेनमध्ये बघितलं, म्हणजे सेउटामध्ये मोरोक्कोतनं लोक पोहत तिकडे गेले. अशा प्रकारचे प्रयत्न भारताबाबत होतील अशी भीती आहे. अर्थात भारत सरकार सतर्क आहे, सक्षम आहे. परंतु जेव्हा अशा प्रकारचं क्रायसिस होतं तेव्हा कुठल्याही व्यवस्थेला ते रोखणं आव्हानात्मक असतं. पण पाकिस्तान अशा पद्धतीने पुढे जात असताना भारताने सतर्क राहणं आवश्यक आहे. या सगळ्या परिस्थितीनंतर ख्वाजा आसिफ यांनी जे विधान केलंय तर त्याच्याबद्दल काय सांगता येईल? तेच ख्वाजा आसिफने तेव्हा मोहसिन नक्वीना म्हणलं की तुम्हाला एवढ्याच सुधारणा करायच्या आहेत, तर सगळ्यात पहिले सुधारणा पाकिस्तान क्रिकेट बोर्डमध्ये करा. कारण पाकिस्तानमध्ये भारतासारखं क्रिकेट हा एक दुभती गाय आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात महसूल देणारं, पैसा देणारं हे साधन आहे. आणि मोहसिन नक्वी बोलत असतील पाकिस्तानच्या लोकशाहीकरणाचं, पण मोहसिन नक्वी स्वतः एका मोठ्या अशा सरंजामी पद्धतीच्या कुटुंबातनं येतात आणि त्यामुळे ते कशा कुठल्या आधारावर यांना उपदेश करू शकतात, हा प्रश्न त्याच्यातनं निर्माण होतो. आणि त्याने म्हणूनच ख्वाजा आसिफ यांनी म्हणाले की तुम्हाला सुधारणा करायची तर पहिले स्वतःच्या घरात सुधारणा करा. दुसरी गोष्ट त्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे आणि 2014 पासून पाकिस्ताननी एक काहीतरी नॅशनल प्लॅन बनवलाय. पाकिस्तान विरुद्ध जे दहशतवादी हल्ले बलुचिस्तान, खैबर पख्तुनवा मधनं तिथले जे त्यांची जी स्वातंत्र्य चळवळ आहे, तुम्ही त्याला फुटीरतावादी चळवळ म्हणा, स्वातंत्र्य चळवळ म्हणा, पण त्यांच्या विरुद्ध पाकिस्तानने युद्ध आरंभलेलं आहे आणि त्याच्यात पाकिस्तानला वारंवार अपयश येत आहे. आणि त्यामुळे ख्वाजा आसिफ म्हणाले की तुम्ही ते तर हँडल करू शकत नाही आणि मग तुम्ही मोठ्या सुधारणा करता, तर पहिले सुधारणा स्वतःच्या व्यवस्थेत करा. तर त्याच्यातनं असं दिसतंय की पाकिस्तानच्या सरकारमध्ये अंतर्गत बेबनाव आहे. एक याच्यामध्ये असं म्हटलं जातं की पाकिस्तानचं सध्याचं सरकार आहे ते एका प्रकारे खिचडी सरकार आहे. जसं महाराष्ट्रात मधल्या काळात होतं की राजकीय विचारधारा वेगवेगळ्या असलेले पक्ष केवळ सत्तेसाठी एकत्र येऊन सरकार त्यांनी बनवलं होतं. तसं पाकिस्तानमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टी आणि पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज या परस्पराच्या कट्टर विरोधकांनी एकत्र येऊन सरकार बनवलेलं आहे. आणि त्यामुळे हे सगळं असूनही इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ हा पक्ष आहे, जरी त्याला चिन्हावर स्वतःच्या लढू दिलं नसेल, इम्रान खान आजच बहुतेक इम्रान खानच्या अटकेला 3 वर्ष 5 ऑगस्टला पूर्ण होत आहेत. आणि असं असूनही कुठेतरी त्यांच्यामध्ये सत्तेत असलेल्या पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण चालू आहे. इम्रान खान 3 वर्ष तुरुंगात असला तरी त्याची लोकप्रियता कायम आहे. त्याचा पक्ष आता एकसंध उरला नसला तरी ही टांगती तलवार आहे की उद्या पुन्हा लष्कराने इम्रान खानला जवळ केलं तर या पक्षांना सत्ता सोडावी लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की हा सगळा अंतर्गत बेबनाव पाकिस्तानमध्ये चालू आहे. नक्कीच अनयजी, तुम्ही ही जी सगळी माहिती सांगितलीत की पाकिस्तानची राजकीय स्थिती कशी आहे, अंतर्गत संघर्ष का पेटलाय आणि पुढे काय होऊ शकतं, या सगळ्याबाबत तुम्ही खूप छान विश्लेषण केलं आणि त्यासाठी तुम्ही वेळ काढला त्यासाठी मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला ही मुलाखत कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.